मागील व्हिडिओमधून आपण ॲटम म्हणजे काय, म्हणजे अणू म्हणजे काय, एलिमेंट्स म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं असतं हे आपण बघितलेलं होतं. आज आपल्याला बघायचं आहे व्हॅलेन्सी म्हणजे संयुजा म्हणजे काय. आणि संयुजा आपल्याला जर एखाद्या मूलद्रव्याची ठरवायची असेल तर त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणं गरजेचं असतं, जे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. आज आपण पाहूया व्हॅलेन्सी म्हणजे संयुजा म्हणजे काय. संयुजा म्हणजे नक्की काय. Valency means the ability of an element combined with other elements. म्हणजे मूलद्रव्याच्या संयोग पावणीच्या क्षमतेलाच आपण संयुजा असं म्हणत असतो. किंवा आपल्याला असंही म्हणता येतं की एखाद्या अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची काय असते ती संयुजा असते. मग ही संयुजा ठरते कशावरून, नक्की कशी ठरवायची संयुजा, तर त्यासाठी ऑक्टेट रूल अतिशय महत्वाचा आहे. अष्टक नियम म्हणतो आपण त्याला. अष्टक म्हणजे 8, म्हणजे कोणत्याही अणूला स्थिर होण्यासाठी त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये कवचामध्ये म्हणजेच आउटर मोस्ट सेल मध्ये, मग ती कुठली असू द्या, 2 नंबरची असू द्या, 3 नंबरची असू द्या, त्या मूलद्रव्याच्या अनुक्रमांकानुसार ती ठरणार आहे. मग त्या अणूच्या आउटर मोस्ट सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन असणं गरजेचं असतं, म्हणजे त्या अणूची अष्टक स्थिती पूर्ण असते, म्हणजे तो अणू स्थिर असतो असं आपल्याला म्हणता येतं. जर त्या अणूच्या बाह्यतम कक्षा पूर्ण होण्यासाठी 8 इलेक्ट्रॉन पूर्ण होण्यासाठी काही इलेक्ट्रॉन कमी असतील तर ते अणू काय करतात, काही इलेक्ट्रॉन घेतात आणि ज्यांच्याकडे 1, 2, 3 अशा स्वरूपाचे इलेक्ट्रॉन शिल्लक असतात ते काय करतात, अणू ते इलेक्ट्रॉन देतात. मग आपल्याला असंही म्हणता येतं की अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक घेतलेल्या किंवा दिलेल्या किंवा भागीदारी केलेल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येलाच आपण त्या मूलद्रव्याची संयुजा असं म्हणत असतो. मग या ठिकाणी ऑक्टेट ह्या नियमाचा विचार करत असताना किंवा अष्टकच्या स्थितीचा नियमाचा विचार करत असताना या ठिकाणी आपल्याला हायड्रोजन आणि हेलियम ही जी 2 मूलद्रव्ये आहेत ती अपवाद ठरतात या नियमासाठी. तर त्यांना आपण डुप्लेट म्हणतो. का डुप्लेट म्हणतो लक्षात घ्या. तर हायड्रोजनचा जर आपण विचार केला तर हायड्रोजनचा अणु क्रमांक हा 1 आहे, ॲटॉमिक नंबर, तो आपण छेदन दर्शवतो, बरोबर आहे का. मग लक्षात घ्या हायड्रोजन मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे त्याची कक्षा एकच आहे, फक्त के एवढी एकच कक्षा आहे, त्याची पहिल्या आणि शेवटची कक्षा ही एकच आहे, त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. त्याचे द्विक पूर्ण होण्यासाठी याला आपण डुप्लेट म्हणतो, याला आपल्याला अष्टक म्हणता येत नाही कारण एकच सेल आहे याची, बरोबर आहे का. मग ह्याचं हे द्विक पूर्ण होण्यासाठी हायड्रोजनला अजून एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे, म्हणून हायड्रोजनची या ठिकाणी व्हॅलेन्सी किती आहे तर 1 आहे. त्यानंतर आपण हेलियमचा विचार करूया. हेलियमचे बघा ॲटॉमिक नंबर म्हणजे आपण छेदने दर्शवतो तो किती आहे तर 2 आहे, म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 2 आहे, म्हणजे याच्यामध्ये एक सेल आहे आणि ती सुद्धा पूर्ण भरलेली आहे, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये सामावलेले आहेत, म्हणजे याचं द्विक पूर्ण असल्यामुळं हेलियमला कुठले इलेक्ट्रॉन घेण्याची किंवा देण्याची आवश्यकता नाही, लक्षात घ्या. म्हणून त्याची व्हॅलेन्सी जी आहे ती 0 आहे. आलं लक्षात घ्या. कोणत्याही मूलद्रव्याची संयुजा ही त्या मूलद्रव्याच्या अणूमधील बाह्यतम कवचावर ठरत असते, म्हणजेच आउटर मोस्ट सेलवर ठरत असते. त्या सेलमध्ये नक्की किती इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यावरून ते मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देणार आहे का घेणार आहे हे ठरत असतं, हे लक्षात ठेवा. म्हणून बाहेर कवचाला किंवा बाह्यतम कवचाला किंवा आउटर मोस्ट सेललाच आपण काय म्हणत असतो, व्हॅलेन्सी सेल म्हणजे संयुजा कवच म्हणत असतो, आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनलाच आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजेच संयुजा इलेक्ट्रॉन असं म्हणत असतो. या ठिकाणी काही मूलद्रव्याची आपण उदाहरणं घेतली आहेत, याच्यावरून आपण पाहूया की संयुजा कशी ठरत असते किंवा कुठल्या मूलद्रव्याची आपल्याला संयुजा कशी ठरवता येते. बघा सुरुवातीला आपण या ठिकाणी नायट्रोजनचं उदाहरण घेतलेलं आहे. नायट्रोजनचा अणु क्रमांक हा 7 आहे. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं येणार हे आपण पाठवणच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. पहिल्या कवचामध्ये किती येणार, 2 इलेक्ट्रॉन येणार, आणि राहतात किती 5 इलेक्ट्रॉन ते त्याच्या दुसऱ्या कवचामध्ये येणार. आपला नियम काय सांगतो तर कुठल्याही मूलद्रव्याच्या अणूला स्थिर होण्यासाठी किंवा स्टेबल होण्यासाठी त्याचं अष्टक पूर्ण असणं गरजेचं असतं, म्हणजे शेवटच्या कवचात किमान 8 इलेक्ट्रॉन असणं गरजेचं असतं, हे लक्षात ठेवा. मग ह्याला 5 इलेक्ट्रॉन आहे, तर नायट्रोजनला अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी अजून 3 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. मग 5 इलेक्ट्रॉन त्याला देणं परवडत नाही, म्हणजे जास्त ऊर्जा खर्च केली जाते, परंतु 3 इलेक्ट्रॉन घेणं त्याच्या सोयीचं आहे, म्हणून नायट्रोजनला त्याचं अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी 3 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे, म्हणून त्याची व्हॅलेन्सी जी आहे ती 3 आहे. आपण ऑक्सिजनचा जर विचार केला तर त्याचा अणु क्रमांक 8 आहे, त्याच्या पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आणि पुढच्या कवचामध्ये त्याच्या 6 इलेक्ट्रॉन आहेत. अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे, म्हणून ऑक्सिजनची व्हॅलेन्सी आहे ती 2 आहे. आपण या ठिकाणी फ्लोरीनचं उदाहरण घेऊया. त्याचा अणु क्रमांक 9 आहे, त्याच्या पहिल्या कवचात 2 आणि पुढच्या कवचामध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे याची अष्टक स्थिती पूर्ण होण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे, म्हणून या ठिकाणी फ्लोरीनची काय व्हॅलेन्सी आहे संयुजा आहे ती किती आहे 1 आहे. आता ह्या पद्धतीनेच आपण पुढच्या काही मूलद्रव्यांचं उदाहरण घेऊया. बघा आपण या ठिकाणी जर सोडियमचा विचार केला तर सोडियमचा अणु क्रमांक 11 आहे,
सोडियमचा अणुक्रमांक 11 आहे, त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले, पुढच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन गेले, म्हणजे झाले किती 10 झाले, परंतु 1 इलेक्ट्रॉन शिल्लक राहतो आहे. हा जर 1 इलेक्ट्रॉन त्यानं कुठल्याही दुसऱ्या मूलद्रव्यात दिला तर त्याच्या आतली जी काय अष्टक स्थिती आहे आतल्या कवचाची ती पूर्ण होते. म्हणून सोडियम काय करतो, हा इलेक्ट्रॉन कुठल्या तरी एका मूलद्रव्याला देतो किंवा त्याच्याबरोबर रासायनिक बंध तयार करतो आणि त्याची अष्टक स्थिती पूर्ण करतो. म्हणून तो 1 इलेक्ट्रॉन देतो, म्हणून त्याची संयुजा जी आहे ती 1 आहे. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी मॅग्नेशियमचं उदाहरण घेऊ शकतो. मॅग्नेशियमचा अणुक्रमांक 12 आहे, त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 असे 10 इलेक्ट्रॉन झाले. उरले 2 इलेक्ट्रॉन ते त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये जातात. मग मॅग्नेशियम काय करतो, तो 2 इलेक्ट्रॉन इतर मूलद्रव्यांना देतो, त्यांच्यावर रासायनिक बंध तयार करतो. म्हणून मॅग्नेशियमची संयुजा जी आहे ती 2 आहे. त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी अॅल्युमिनियमचं उदाहरण घेता येतं. अॅल्युमिनियमचा अणुक्रमांक 13 आहे, त्याच्या पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आहेत, उरतात 3 इलेक्ट्रॉन. मग तो काय करतो, 5 इलेक्ट्रॉन घेऊन अष्टक स्थिती पूर्ण करण्यापेक्षा तो 3 इलेक्ट्रॉन काय करतो, इतर मूलद्रव्यांना देतो. म्हणून अॅल्युमिनियमची व्हॅलेन्सी जी आहे ती 3 आहे. ह्या सगळ्या उदाहरणावरून तुमच्या हे लक्षात आलं असेल की ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 5, 6, 7 असे इलेक्ट्रॉन असतात, 5, 6 आणि 7 इलेक्ट्रॉन असतात, त्यांची अष्टक स्थिती पूर्ण होण्यासाठी किमान 3 किंवा 2 किंवा 1 अशा पद्धतीच्या इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. मग त्यांना जेवढ्या इलेक्ट्रॉनची कमतरता आहे ती संख्याच त्यांची संयुजा आहे, हे लक्षात येईल तुमच्या. म्हणजेच काय, तर या ठिकाणी नायट्रोजनचा विचार केला तर त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे त्याला किती कमी आहेत, तर 3 कमी आहेत, म्हणून त्याची संयुजा ही 3 आहे. त्याला कमी असणाऱ्या अष्टक स्थिती पूर्ण होण्यासाठी कमी असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे त्यांची काय असते, संयुजा असते. ह्यांचं मात्र ह्यांच्या उलट असतं, ह्यांच्याकडे इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षेमध्ये शिल्लक असतात आणि ते शिल्लक असणारे इलेक्ट्रॉन हीच यांची संयुजा असते, लक्षात ठेवा. म्हणजेच आपण सोडियमचा विचार केला तर सोडियम मध्ये एक इलेक्ट्रॉन शिल्लक आहे, म्हणून तो काय करतो, 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो, म्हणजे त्याची संयुजा किती ठरते, तर 1 ठरते, लक्षात ठेवा. त्याच पद्धतीने आपण बघितलं मॅग्नेशियम अॅल्युमिनियम सुद्धा तसंच आहे, म्हणजे ह्यांच्या शेवटच्या कवचा म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन आहेत ती संख्या त्यांची काय आहे, संयुजा आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल. काही मूलद्रव्याची संयुजा 0 आहे, तर 0 कशासाठी आहे, तर त्यांचं शेवटच्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे त्यांची अष्टक स्थिती पूर्ण असते, त्यामुळे त्यांची संयुजा 0 असते. या अगोदर आपण हेलियम ह्या मूलद्रव्याचं उदाहरण बघितलं आहे, त्याच्यामध्ये 2च इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून त्याचं टुप्लेट म्हणजे द्विक जे आहे ते पूर्ण आहे, त्यामुळे त्याची संयुजा ही 0 आहे. त्या पद्धतीने आपण पुढचं उदाहरण निऑनचं घेऊ शकतो. बघा, निऑनचा अणुक्रमांक 10 आहे, त्याच्या पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि शेवटच्या कवचामध्ये म्हणजे दुसऱ्या कवचामध्ये हे 8 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून त्याचं अष्टक स्थिती पूर्ण आहे, म्हणून त्याची व्हॅलेन्सी काय आहे, तर 0 आहे. त्याच पद्धतीने आपण पुढचं उदाहरण आर्गॉनचं घेऊ शकतो. आर्गॉनचा ऍटॉमिक नंबर हा 18 आहे, त्याच्या पहिल्या कवचात 2, दुसऱ्या कवचात 8 आणि तिसऱ्या कवचामध्ये 8च इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे याची अष्टक स्थिती पूर्ण आहे. त्यालाही कुठले इलेक्ट्रॉन द्यायची किंवा घ्यायची आवश्यकता नाही, म्हणून त्याची सुद्धा व्हॅलेन्सी किती आहे, तर 0 आहे. तर अशा पद्धतीचे काही वायू आहेत ज्यांची संयुजा ही 0 आहे, ते कुठल्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत. तर कुठले आहेत ते वायू साधारणपणे, तर आपण हेलियम, त्याचबरोबर निऑन आहे, आर्गॉन आहे, झेनॉन आहे, क्रिप्टॉन आहे, रेडॉन आहे, अशा प्रकारचे 6 वायू आहेत ज्यांना आपण नोबेल गॅसेस असं म्हणतो. त्यांना मराठीत आपण राजवायू म्हणतो, जे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत आणि त्यांची संयुजा सुद्धा 0 आहे. अशा पद्धतीने आपण विविध व्हिडिओ मधून ऍटम पासून ते अगदी व्हॅलेन्सी म्हणजे संयुजापर्यंत आपण वेगवेगळ्या या संकल्पनांचा अभ्यास केला. अशाच व्हिडिओ मधून शिकत राहा. तुमची जिज्ञासू वृत्ती कायम जागृत ठेवा, कारण विज्ञान हे फक्त पुस्तकात नसतं, तर ते आपल्या जगण्यात सुद्धा असतं.